नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं ज्ञानधारावर. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिसेंबर 2025 मध्ये घडलेल्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सोबतच त्याचं विश्लेषण पण आपण घेतलेलं आहे, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला कशाही पद्धतीनं प्रश्न विचारण्यात आला तर त्याचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये जवळपास 30 प्रश्न आपण घेतलेले आहेत. डिसेंबर 2025चे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. याची PDF तुम्हाला हवी असेल तर टेलिग्राम चॅनल या ठिकाणी जॉईन करायचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार आहे. तर सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. बघा, पहिला प्रश्न आपला असणार आहे, दिटवाह चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका श्रीलंका देशाला बसला. श्रीलंकेला मदत करण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन राबवले? ठीक आहे. तर बघा, योग्य उत्तर आहे आपलं ऑपरेशन सागर बंधू. हे भारताकडून या ठिकाणी राबवण्यात आलं होतं. दिटवाह या चक्रीवादळाचा जो श्रीलंकेला फटका बसला होता, त्याच्यामुळे जे काही नुकसान झालं होतं तर त्याचा कुठंतरी या ठिकाणी मदत म्हणून भारताकडून ऑपरेशन सागर बंधू या ठिकाणी राबवण्यात आलेलं होतं आणि मोठ्या प्रमाणात भारताकडून याच्यासाठी मदत करण्यात आली होती. तर मग याच्याबद्दल आणखीन माहिती बघणार आहोत आपण. ऑपरेशन सागर बंधू या ऑपरेशनचं नाव होतं. त्यानंतर मदत कार्याचा विचार केला तर भारतीय नौदलाची जहाजे या ठिकाणी पाठवण्यात आली होती, ज्यामध्ये INS विक्रांत असेल, INS उदयगिरी, INS सुकन्या, INS घारियाल या ही जी काही नौदलाची जहाजे आहेत ती पाठवण्यात आली होती. आणि भारतीय वायुसेनेची विमानं जर कोणती पाठवली होती तर C-130 जे C-17 ग्लोब मास्टर ही जी काही विमानं आहेत ती मदत पाठवण्यासाठी या ठिकाणी वापरण्यात आलेली होती. त्यानंतर बघा, या ठिकाणी साहित्य कोणतं कोणतं देण्यात आलेलं आहे श्रीलंकेला मदत म्हणून? तर औषधे, सुके राशन, तंबू आणि पाणी शुद्धीकरण किट्स यांचा पुरवठा या ठिकाणी भारताकडून करण्यात आलेला आहे. इंजिनिअरिंग सपोर्टमध्ये भारतीय लष्कराच्या इंजिनिअरिंग टास्क फोर्सने पूल बांधणी आणि पायाभूत सुविधांची दुरुस्तीसाठी या ठिकाणी मदत केली आहे. पुनर्बांधणीमध्ये भारताने श्रीलंकेच्या पुनर्बांधणीसाठी 450 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे आर्थिक पॅकेज देखील जाहीर केले आहे. ही मोहीम शेजारी प्रथम धोरणानुसार राबवण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर बघा, याच्यामध्ये भारताकडून तुम्हाला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की दिटवाह या चक्रीवादळामुळे श्रीलंकेमध्ये जे नुकसान झालं होतं तर त्याच्यासाठी भारताकडून किती दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची मदत करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीचा पण प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर 450 एवढं दशलक्ष अमेरिकन डॉलर्स एवढी मदत भारताकडून आर्थिक मदत या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक पुढचा आहे. दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे आपला, राष्ट्रीय शताब्दी राष्ट्रीय स्पर्धा 2030 कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर शताब्दी राष्ट्रीय स्पर्धा 2030 ही जी आहे अहमदाबाद या शहराला याचं आयोजक म्हणून या ठिकाणी निश्चित करण्यात आलेलं आहे. अहमदाबाद शहरामध्ये ह्या ज्या काही स्पर्धा आहेत त्या पूर्ण होणार आहेत, संपन्न होणार आहेत. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 2030 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेच्या शताब्दी आवृत्तीचं अनावरण किंवा आयोजन भारतातील गुजरातमधील अहमदाबाद या शहरामध्ये होणार आहे. ठीक आहे, महत्त्वाचं आहे, विचारलं जाऊ शकतं प्रश्न, कारण राष्ट्रकूट स्पर्धांचं जे आयोजन आहे भारतामध्ये 2030 मध्ये केलं जाणार आहे आणि त्यातल्या त्यात अहमदाबाद या शहरामध्ये या स्पर्धा ज्या आहेत त्या संपन्न होणार आहेत. तर सरळ सेवा भरतीमध्ये तुम्ही तयारी करत असाल तर तुम्हाला कोणत्याही भरतीचे या ठिकाणी पेपरमध्ये हा प्रश्न जो आहे तो विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा, प्रश्न पुढचा असणार आहे, फिफा अंडर-17 वर्ल्ड कप 2025 कोणत्या देशाने जिंकले आहे? तर बघा, फिफा अंडर-17 वर्ल्ड कप जो आहे 2025चा तो पोर्तुगालनं या ठिकाणी जिंकलेला आहे. योग्य उत्तर आहे पोर्तुगाल. ठीक आहे. विजेता आहे पोर्तुगाल, उपविजेता आहे ऑस्ट्रिया. ऑस्ट्रिया या संघाने उपविजेतेपदक या ठिकाणी पटकावलेलं आहे. आयोजन कोण केलं होतं? तर कतारनं या ठिकाणी आयोजन केलं होतं. वैशिष्ट्याबद्दल बघायचं झालं तर ही 48 संघांची पहिलीच वार्षिक अंडर-17 स्पर्धा होती. तिसरे स्थान हे इटलीने ब्राझीलला हरवून तिसरे स्थान या ठिकाणी मिळवलेलं आहे. ठीक आहे. पहिले 4 या ठिकाणी संघ तुम्हाला माहिती या ठिकाणी झालेले बघायला मिळतात. पहिला आहे पोर्तुगाल, दुसरा आहे ऑस्ट्रिया, तिसरा आहे इटली आणि चौथा आहे ब्राझील. ठीक आहे. आयोजन कोण केलं होतं? तर कतारने या ठिकाणी आयोजन केलेलं होतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, पाण्यात पडलेली प्लास्टिकची बॉटल उचलणाऱ्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील नयनतारा या वाघिणीला इटालिया क्रिक फिल्म फेस्टिवलमध्ये गोल्डन लिप पुरस्कार मिळाला.
सदर फोटो कोणी काढला होता? ठीक आहे. हा जो फोटो आहे, हा फोटो कोणी काढला होता? जर आपण बघितलं असेल काही दिवसापूर्वी किंवा काही महिन्यांपूर्वी हा जो काही व्हिडिओ आहे, बरेचसे व्हिडिओ या ठिकाणी सोशल मीडियावर आपल्याला व्हायरल झालेले पाहायला मिळतात. आणि हा जो काही फोटो आहे, व्हिडिओ आहे, हा कोण काढला होता? तर दीप काठीकर यांनी हा जो काही फोटो आहे तो काढला होता आणि त्यांना हा पुरस्कार या ठिकाणी गोल्डन लीप पुरस्काराने सन्मान करण्यात आलेला आहे, सन्मानित करण्यात आलेला आहे. तर बघा, छायाचित्रकार कोण होते? तर दीप काठीकर होते. घटना ताडोबाच्या जबुलदोह बफर झोन भागातील वाघिणीने पाण्यातील प्लास्टिकची बॉटल उचलली होती. ठीक आहे, त्याचा हा पुरस्कार आहे. पुरस्कार आहे इटालिया ग्रीन फिल्म फेस्टिवलमध्ये गोल्डन लीफ नावाचा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. संदेश काय आहे? तर या व्हिडिओने वन्यजीवांच्या अधिवासात प्लास्टिक प्रदूषण आणि जबाबदार पर्यटनाचा संदेश या ठिकाणी दिला आहे. तर त्याच्यासाठी हा जो काही पुरस्कार आहे तो प्रदान करण्यात आलेला आपल्याला बघायला मिळतोय. त्यानंतर बघा, प्रश्न पुढचा आहे. डॅश यांना बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फेस ऑफ एशिया पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. ठीक आहे, डॅश यांना बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात फेस ऑफ एशिया पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर योग्य उत्तर आहे हिमा कुरेशी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुरस्काराचं नाव आहे फेस ऑफ एशिया. महोत्सव आहे बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025. पुरस्कारार्थी आहेत हुमा कुरेशी. विशेष काय आहे तर हा पुरस्कार त्यांनी स्वप्न पाहण्याचे धाडस करण्याला तरुण मुलींना समर्पित केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, प्रश्न पुढचा आहे. जम्मू काश्मीरमधील डॅश जिल्ह्याची PM धन धान्य कृषी योजनेअंतर्गत महत्वाकांक्षी कृषी जिल्हा म्हणून निवड करण्यात आलेली आहे. तर योग्य उत्तर आहे किश्तवाड या जिल्ह्याची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. योजना कोणती आहे? तर PM धनधान्य कृषी योजना, ज्याला आपण PMDDKY म्हणून ओळखतो. बघा, PMDDKY याच्यावर पण आता या ठिकाणी प्रश्न विचारले जात आहेत. जसं की PM आरोग्य योजनेचा एक प्रश्न GMC भरतीमध्ये विचारण्यात आलेला होता आणि त्याचं लॉंग फॉर्म विचारण्यात आलेलं होतं. तर हे पाठ करून जायचं आपल्याला विचारलं जाऊ शकतं. कोणत्या जिल्ह्याची निवड केली आहे? तर किश्तवाडची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. जम्मू काश्मीरमधील हा जिल्हा आहे. उद्देश काय आहे? तर कृषी उत्पादकता, पायाभूत सुविधा आणि कर्जाची उपलब्धता वाढवणे. संदर्भ आहे देशातील 100 आकांक्षी कृषी जिल्ह्यांमध्ये या जिल्ह्याचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे धनधान्य कृषी योजनेसाठी. ठीक आहे. त्यानंतर बघा, प्रश्न पुढचा आहे. त्रिनेत्र प्रकल्प जो भारतातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित भविष्यसूचक पोलिसिंग उपक्रम कोणी राबवला आहे? तर हा जो काही उपक्रम आहे विद्यार्थी मित्रांनो, अकोला पोलीस दलाकडून राबवण्यात आलेला आहे. IMP प्रश्न आहे. महाराष्ट्र सरळ सेवा भरतीचे जे काही विद्यार्थी तयारी करतायत तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी तर अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारला जाणारच. ठीक आहे, 100% हा प्रश्न तुम्हाला त्यामध्ये विचारला जाणारच आहे. त्यामुळे पाठच करून जायचं आहे आपल्याला. ठीक आहे. त्रिनेत्र प्रकल्प कोणी या ठिकाणी मग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारित भविष्यसूचक पोलिसिंग उपक्रम कोणी राबवला? तर अकोला पोलीस दलाकडून हा उपक्रम जो आहे तो राबवण्यात आलेला बघायला मिळतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. द कुंज रिटेल आणि सांस्कृतिक केंद्र डॅशद्वारे सुरू करण्यात आले? तर बघा, योग्य उत्तर आहे केंद्रीय वस्त्र उद्योग मंत्रालयाद्वारे द कुंज रिटेल आणि सांस्कृतिक केंद्र हे सुरू करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कोणी सुरू केलंय? तर विकास आयुक्त हस्तकला कार्यालय वस्त्र उद्योग मंत्रालय यांच्याकडून हे या ठिकाणी सांस्कृतिक केंद्र जे आहे ते सुरू करण्यात आलेलं बघायला मिळते. उद्घाटन कोणाच्या हस्ते झालंय? तर केंद्रीय वस्त्र उद्योग मंत्री गिरिराज सिंह यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलंय. उद्देश आहे भारतीय कारागिरांना गावते जागतिक स्तरावर नेणे आणि हस्तकलेचे जतन करणे. वैशिष्ट्य आहे यामध्ये किरकोळ विक्री, थेट हस्तकला, प्रात्यक्षिके आणि सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. प्रश्न पुढचा आहे आपला. जलालाबाद शहराचे नामकरण परशुरामपुरी असे करण्यात आले. सदर शहर कोणत्या राज्यातील आहे? तर योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश या राज्यातील हे शहर आहे. याच्याबद्दल अधिकची माहिती आहे. उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर जिल्ह्यातील जलालाबाद शहराचे नाव बदलून परशुरामपुरी असं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, विचारलं जाऊ शकतं बदललेल्या जिल्ह्याची नावे किंवा शहराची नावे किंवा गावांची नावे. आपल्याला बऱ्याच परीक्षामध्ये महाराष्ट्रात पण या ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यांची, शहरांची नावे या ठिकाणी बदलण्यात आलेली आहेत.
त्याच्यावर एखादा प्रश्न आपल्याला येऊ शकतो, त्याच्यामुळे हा प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे केंद्रीय गृह मंत्रालयाने ऑगस्ट 25 मध्ये या नामांतरणाला मंजुरी दिली. हे शहर भगवान परशुरामांचे जन्मस्थान मानले जाते, त्यामुळे धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी डॅश देशाच्या परदेश दौऱ्यावर असताना त्यांना दारुमा बाहुली भेट देण्यात आली. ते योग्य उत्तर आहे, जपान देशाच्या दौऱ्यावर असताना त्यांना ही दारुमा बाहुली जी आहे ती भेट देण्यात आलेली आहे. दारुमा बाहुलीबद्दल महत्त्वाची माहिती बघणार आहोत. जपानमधील एक पारंपरिक गोल आणि सामान्यतः लाल रंगाची ही बाहुली आहे, जी ध्येयपूर्ती, धैर्य आणि शुभेच्छांचे प्रतीक मानली जाते. हे बौद्ध धर्माचे झेन परंपरेचे संस्थापक बोधिधर्म यांच्या आधारावर बनवले जाते आणि भारत, तमिळनाडू व जपानमधील सांस्कृतिक संबंधाचे हे प्रतीक या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे त्यांना जपान दौऱ्यावर असताना दारुमा बाहुली जी आहे ती भेट देण्यात आलेली आहे. ठीक आहे. प्रश्न पुढचा आहे आपला, बथुकम्मा उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो? ते योग्य उत्तर आहे, तेलंगणा या राज्यामध्ये हा उत्सव साजरा करण्यात येतो. तर हा उत्सव प्रामुख्याने तेलंगणा राज्यात साजरा करण्यात येतो. हा एक 9 दिवसांचा प्रसिद्ध फुलांचा उत्सव आहे, जो नवरात्रीच्या काळात महालया अमावस्येपासून सुरू होऊन तो दुर्गाष्टमीला संपतो. या उत्सवात महिला निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रानफुलांची या ठिकाणी सजावट करत असतात. एकूणच बघितलं तर हा जो काही उत्सव आहे तो फुलांचा एक महत्त्वाचा उत्सव आहे, जो तेलंगणा राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो दरवर्षी. ठीक आहे, नवरात्रीच्या अगोदर. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे आपला, हिरव्या बांबूपासून इथेनॉलचे उत्पादन करणारा जगातील पहिला प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आला आहे? ते योग्य उत्तर आहे, आसाम राज्यामध्ये हा इथेनॉल उत्पादन करणारा, जो बांबूपासून इथेनॉल उत्पादन करणारा पहिला प्रकल्प आहे तो आसाम या राज्यामध्ये या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. स्थान आहे कोणत्या ठिकाणी आलंय, सुरू करण्यात आलंय तर गोलाघाट जिल्ह्यामध्ये आसाम या ठिकाणी याचं सुरुवात करण्यात आली आहे. उद्घाटन झाले सप्टेंबर 2025 मध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. वैशिष्ट्य आहे, हा जगातील पहिला बांबू आधारित बायो इथेनॉल प्रकल्प आहे. याची क्षमता आहे 48,900 मेट्रिक टन इथेनॉलची निर्मिती करणे. फायदा आहे, या प्रकल्पामुळे जीवाश्म इंधनाच्या अवलंबित्व कमी होऊन ईशान्येकडील बांबू उत्पादक शेतकऱ्यांना रोजगार व उत्पन्नाची संधी या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे. हा जो काही बांबू उत्पादनाचा प्रकल्प आहे तो बांबूपासून इथेनॉल उत्पादनाचा जो प्रकल्प आहे तो आसाम राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. आसाममध्ये कुठं विचारण्यात आलं तर गोलाघाट जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. प्रश्न पुढचा आहे आपला, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख कोण आहेत? योग्य उत्तर आहे टी.व्ही. सोमनाथन. हे सध्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख म्हणून कार्य बघत आहेत. पद आहे कॅबिनेट सचिव आणि NCMC प्रमुख. अधिकार आहेत ते आपत्कालीन परिस्थिती, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत आणि पूर्वतयारीसाठीच्या सर्वोच्च समितीचे NCMCचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. पूर्वी पद होतं त्यांच्याकडे, ते भारताचे वित्त सचिव म्हणून त्यांनी यापूर्वी कामकाज जे आहे ते पाहिलेलं आहे. ठीक आहे. प्रश्न पुढचा बघणार आहोत आपण, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तक शतकोत्तर सुवर्ण महोत्सव 750 वर्ष जन्मोत्सव डॅश या दिवशी राज्यभरामध्ये साजरा केला जाणार आहे. ते योग्य उत्तर आहे 15 ऑगस्ट रोजी. ठीक आहे, 15 ऑगस्ट 2025ला हा साजरा करण्यात आला आहे. दिनांक आहे 15 ऑगस्ट 2025. महोत्सव आहे 750वा जयंती उत्सव. त्यानंतर उपक्रम आहे सायंकाळी 5 ते 6 या वेळेत पालखी मिरवणूक आणि प्रतिमा पूजन. विशेष आहे, आळंदी येथे संजीवनी समाधी मंदिराच्या शिखरावर 11 किलो सुवर्णाचा कलशरोहण सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्र शासन MS स्वामीनाथन यांच्या स्मरणार्थ डॅश हा दिवस शाश्वत कृषी दिन म्हणून साजरा करतात. योग्य उत्तर आहे आपलं 7 ऑगस्ट. हा दिवस या ठिकाणी आपण कृषी दिन, शाश्वत कृषी दिन म्हणून साजरा दरवर्षी करत असतो. महाराष्ट्र शासन भारताच्या हरित क्रांतीचे जनक डॉक्टर MS स्वामीनाथन यांच्या स्मरणार्थ
आणि त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून दरवर्षी 7 ऑगस्ट हा दिवस शाश्वत कृषी दिन म्हणून या ठिकाणी साजरा करते. या निर्णयाद्वारे शाश्वत शेती, अन्न सुरक्षा आणि हवामान अनुकूल शेती पद्धतींना प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकारचा यामागचा उद्देश असलेला आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे. तर इथून पुढे आपल्याला कुठल्याही परीक्षेमध्ये जर प्रश्न आला शाश्वत कृषी दिन कधी साजरा करण्यात येत असतो, तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे 7 ऑगस्टला. प्रश्न पुढचा आहे आपला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण ठरला आहे? ते योग्य उत्तर आहे अर्शदीप सिंग हा पहिला गोलंदाज ठरला आहे ज्याने आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये 100 विकेट्स घेतलेले आहेत भारताकडून. त्यानंतर बघा विक्रम आहे 100 T20 विकेट्स पूर्ण एकूण 64 सामन्यामध्ये. सामना आहे एशिया कप 2025चा ओमान विरुद्ध अबुधाबी येथे. या सामन्यामध्ये त्याने 100 विकेट्स या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत. वैशिष्ट्य आहे सर्वात जलद 100 विकेट घेणारा भारतीय गोलंदाज तो ठरलाय. त्याचं पदार्पण झाले भारतीय टीममध्ये जुलै 22, 2022ला इंग्लंड विरुद्ध T20 मालिकेपासून. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे भारताचा पहिला पॉप स्टार कोण ठरला आहे? तर बघा योग्य उत्तर आहे महाराष्ट्राचे आहेत रोहित राऊत हे भारताचे पहिले पॉप स्टार म्हणून या ठिकाणी त्यांनी त्यांचे जे निवड आहे ते सारेगमप लिटल चॅम्प्समध्ये भारताचा पहिला पॉप स्टार म्हणून या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ठीक आहे. योग्य उत्तर आहे मग रोहित राऊत हे भारताचे पहिले पॉप स्टार ठरलेले आहेत. महत्त्वाच्या माहितीमध्ये बघणार आहोत. रोहित राऊतने 6 आठवड्यांच्या कठीण स्पर्धा नंतर हा किताब जो आहे तो जिंकला आहे. बक्षीस आहे विजेतेपद म्हणून त्यांना 7 लाख रुपये रोख रक्कम. ओळख आहे याआधी तो सारेगम लिटल चॅम्प्समध्ये सहभागी झाला होता आणि आता आय पॉप स्टारचा पहिला विजेता तो बनलेला आहे. महत्त्वाचा आहे हा विजय प्रादेशिक कलाकारांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देणारा एक महत्त्वाचा टप्पा या ठिकाणी मानला जातो आहे. ठीक आहे. तर कोणत्या याच्यामध्ये जिंकलेला आहे त्यानं तर आय पॉप स्टारचा हा पहिला या ठिकाणी पॉप स्टार ठरलेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे भारतातील पहिले सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम डॅश येथे सुरू करण्यात आले. तर योग्य उत्तर आहे हैदराबाद येथे सुरू करण्यात आलेलं आहे. याबद्दल महत्त्वाची माहिती आहे. भारतातील पहिले सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम हैदराबाद तेलंगणा येथे सुरू करण्यात आले. T-CHIP द्वारे 12 ऑक्टोबर 2025 रोजी उद्घाटन करण्यात आलेलं हे संग्रहालय सेमीकंडक्टर तंत्रज्ञान, AI चिप्स, EV सिस्टम यांच्यासारख्या नाविन्यपूर्ण गोष्टींचे प्रदर्शन करते. हे केंद्र मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत सेमीकंडक्टर उत्पादनाला चालना देण्याचे काम या ठिकाणी करणार आहे. तर बघा पहिला जो आहे मग भारतातील सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम हैदराबाद या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. प्रश्न पुढचा आहे आपला आमचा परिवार आमचे समाधान हा कार्यक्रम डॅश राज्याने सुरू केला आहे. योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल राज्य सरकारकडून हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. आमचा परिवार आमचे समाधान हा कार्यक्रम पश्चिम बंगाल राज्य सरकारने सुरू केला आहे. हा एक अनोखा जनसंपर्क आणि प्रशासकीय उपक्रम आहे ज्याचा उद्देश प्रशासनाला थेट लोकांपर्यंत नेणे आणि तळागाळातील समस्यांचे जागेवरच निराकरण करणे हा आहे. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे संयुक्त राष्ट्राचा पहिला जागतिक सायबर गुन्हेगारी करार ज्यास हनोई करार म्हणतात. या करारावर पहिल्या दिवशी किती देशांनी या ठिकाणी सही केलेली आहे किंवा सह्या केलेल्या आहेत? ठीक आहे. हनोई करारावर तर बघा एकूण 72 देशांनी पहिल्याच दिवशी या ठिकाणी हनोई करारावर स्वाक्षरी केलेली आहे. संयुक्त राष्ट्राच्या सायबर गुन्हेगारी करारावर पहिल्याच दिवशी 72 देशांनी स्वाक्षरी केली आहे. हा ऐतिहासिक करार हनोई येथे स्वीकारण्यात आला असून सायबर गुन्ह्यांचा तपास आणि प्रतिबंध करण्यासाठी हा पहिलीच जागतिक स्तरावरील कायदेशीर करार या ठिकाणी असलेलं आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. महत्त्वाचा करार आहे. प्रश्न आपल्याला येऊ शकतो IMP मध्ये ठेवला तरी चालेल. ठीक आहे. या कराराबद्दल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, कुठे संमत करण्यात आला ते विचारलं जाऊ शकतं, किती देशांनी सह्या केल्या याच्यावर ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. प्रश्न पुढचा आहे नोव्हेंबर 25 मध्ये विधानसभेला संबोधित करणाऱ्या द्रौपदी मुर्मू पहिल्या राष्ट्रपती ठरलेल्या आहेत. तर ओडिशाच्या विधानसभेला या ठिकाणी संबोधित करणाऱ्या त्या पहिल्या राष्ट्रपती या ठिकाणी ठरलेल्या आहेत. प्रश्न पुढचा आहे एशियन पेंट्स टीम इंडियाचा अधिकृत रंग भागीदार बनला आहे. हा करार किती वर्षांचा आहे? ते एकूण 3 वर्षांचा हा करार असलेला आपल्याला बघायला मिळतं. योग्य उत्तर आहे मग 3 वर्ष. त्याच्यानंतर याच्याबद्दल महत्त्वाची माहिती आहे. कराराचा कालावधी 3 वर्ष आहे. 2028 पर्यंत एशियन पेंटकडे
हे कराराचे अधिकृत या ठिकाणी आपल्याला हा करार एशियन पेंटसोबत केलेला बघायला मिळतो आहे. व्याप्ती आहे या काळात भारतात होणाऱ्या पुरुष आणि महिला देशांतर्गत सामन्यासह 110हून अधिक सामन्यामध्ये हा करार लागू राहील. सहभागी आहे यामध्ये ऑन ग्राउंड ॲक्टिवेशन, ब्रँडिंग, डिजिटल फॅन कॅम्प्स याचा यामध्ये समावेश असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा बघणार आहोत आपण. सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धा 2025 दुहेरीचं विजेतेपद कोणी पटकवले अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. महिला दुहेरीचं. ठीक आहे. तर बघा योग्योत्तर आहे त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी हे जे काही विजेते पदक आहे ते पटकावलेलं आपल्याला बघायला मिळतं. विजेते आहेत त्रिसा जॉली, गायत्री गोपीचंद. भारत स्पर्धा आहे सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय सुपर 300 महिला दुहेरी. अंतिम निकाल आहे जपानच्या काहू ओसावा आणि माई तानाबे यांचा पराभव त्यांनी केला. वैशिष्ट्य आहे 5 महिन्यांच्या विश्रांतीनंतर गायत्री गोपीचंदने पुनरागमन करत हा किताब या ठिकाणी जिंकलेला आहे. प्रश्न पुढचा आहे आपला. एड्स नियंत्रणासाठी राबवण्यात आलेल्या योजनांमध्ये डॅश राज्याने उत्कृष्ट काम केल्यामुळे देशातील सर्वोत्तम राज्य किताब या ठिकाणी पटकावलाय. तर योग्य उत्तर आहे महाराष्ट्र राज्याने. प्रश्न पुढचा असणार आहे आपला. सुलतान अझलन शाह हॉकी चषक 2025चा विजेता देश कोणता ठरलाय? तर योग्य उत्तर आहे बेल्जियम हा देश सुलतान अझलन शाह हॉकी चषक 2025चा विजेता या ठिकाणी ठरलेला आहे. याच्यामध्ये बघा उपविजेता आहे भारत. अंतिम सामना बेल्जियमने 1-0 मिनिट्स या ठिकाणी जिंकलेला 1-0 असा त्यांनी हा सामना जिंकलेला आहे. एकूणच जर आपण बघितलं तर भारत 34व्या मिनिटाला थिबो स्कॉट ब्रुक्सने विजयी गोल या ठिकाणी केला होता. आणि स्पर्धा आहे नोव्हेंबर 2025 मध्ये मलेशियामध्ये आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत भारतीय संघाने रौप्य पदक जिंकलेलं आहे. ठीक आहे. महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की हे जी सुलतान अझलन शाह हॉकी चषक स्पर्धा आहे 2025ची कोठे झाली होती. ठीक आहे. त्यानंतर ह्या स्पर्धेचा विजेता कोण आहे? तर बेल्जियम. उपविजेता कोण आहे? तर भारत. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ही स्पर्धा कधी खेळवण्यात आली होती? तर नोव्हेंबर 2025 मध्ये मलेशिया या ठिकाणी ह्या स्पर्धा ज्या आहेत त्या पार पडलेल्या आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे. श्रीरामाची जगातील सर्वात मोठी 77 फूट उंच मूर्तीचे उद्घाटन डॅश या राज्यात करण्यात आले? तर गोवा या राज्यामध्ये श्रीरामांच्या या 77 फूट उंच मूर्तीचं या ठिकाणी उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. उद्घाटक कोण आहेत? तर मग कोणाच्या हस्ते उद्घाटन झालं? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. कोठे आहे गोव्यामध्ये? तर दक्षिण गोवा श्री संस्थान गोकर्ण जीवोत्तम मठामध्ये पर्तगाळ या ठिकाणी ही जी मूर्ती आहे हिचं अनावरण करण्यात आलेलं आहे. उंची आहे 77 फूट. कांस्य मूर्ती आहे. कांस्यापासून तयार करण्यात आलेली ही मूर्ती आहे. शिल्पकार आहेत राम सुतार. यांच्यावर प्रश्न विचारला जाईल. ठीक आहे. राम सुतारावर नुकतंच निधन झालेलं आहे यांचं. राम सुतार यांच्यावर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल. IMP करून ठेवा. स्टॅच्यू ऑफ युनिटी मूर्ती असेल त्यांनीच बनवलेली आहे. त्याच्यानंतर ही श्रीरामांची मूर्ती आहे ती त्यांनीच बनवलेली आहे. त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. एक चांगले ज्येष्ठ मूर्तिकार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जाते. रामसुतार यांच्यावर एखादा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारणारच. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे मठाच्या 550व्या वर्षपूर्तीनिमित्त हे जी काही स्थापना आहे श्रीरामाच्या मूर्तीची त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. प्रश्न पुढचा आहे. आशिया पॉवर इंडेक्स 25 नुसार 40 गुणांसह भारत कितव्या क्रमांकावर आला आहे? तर योग्य उत्तर आहे 3ऱ्या क्रमांकावर आलेला आपल्याला पाहायला मिळते. तर बघा याच्यामध्ये महत्त्वाची माहिती बघणार आहोत. स्थान आहे 3रं भारताचे. एकूण गुण आहेत 440. 100 पैकी एकूण 40 गुण भारताचे आहेत. अमेरिकेचे 81.7, चीनचे 73.7. सुधारणा भारत आर्थिक क्षमता आणि भविष्यातील संसाधनामध्ये मजबूतीची कामगिरी त्याच्यामुळे भारताचा या ठिकाणी 3रा क्रमांक लागलेला आहे. ठीक आहे. कशामध्ये? तर आशिया पॉवर इंडेक्स 2025 मध्ये. प्रश्न पुढचा आहे. जगातील पहिले पूर्णपणे मोबाईल AI सक्षम अँटी ड्रोन पेट्रोल वाहन इंद्रजाल रेंजर डॅश या देशाने लॉन्च केले? तर भारताने लॉन्च केलेले आहे. हैदराबादच्या ग्रीन रोबोटिक्स या कंपनीने हे पूर्णपणे मेक इन इंडिया वाहन तयार केलेले आहे. हे महत्त्वाचा मुद्दा आहे. पहिलाच मुद्दा महत्त्वाचा आहे. निर्मिती कोण केली आहे? तर ग्रीन रोबोटिक्सने केलेली आहे. मेक इन इंडिया अंतर्गत हे वाहन तयार करण्यात आलं आहे आणि पूर्णपणे हे मेड इन इंडिया आहे.
क्षमता आहे हे वाहन चालू स्थितीत ड्रोन ट्रॅक करून शकते, ज्याच्यामुळे सीमेवर आणि संवेदनशील भागामध्ये सुरक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. तंत्रज्ञान यामध्ये स्काय OS AI आधारित सिस्टम वापरली गेली आहे, जी सायकॉर टेक ओव्हर आणि सॉफ्ट किलद्वारे ड्रोन पाडण्यासाठी सक्षम आहे. लॉन्च कधी करण्यात आली तर 26 नोव्हेंबर 2025 रोजी ही लॉन्च करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये 2-3 महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. लॉन्च कधी करण्यात आली आहे तर 26 नोव्हेंबर 2025ला, आणि पहिला मुद्दा ग्रीन रॉबोटिक्सने तयार केलेली आहे, पूर्णपणे मेक इन इंडिया आहे. ठीक आहे. आणि भारताने ही लॉन्च केलेली इंद्रजाल रेंजर या ठिकाणी AI सक्षम अँटी ड्रोन पेट्रोल वाहन असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. प्रश्न पुढचा आहे, डॅश ही जगातील सर्वात लांब पूर्णपणे चालक विरहित मेट्रो प्रणाली म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अधिकृतपणे स्थान मिळवलं आहे. तर रियाध मेट्रोने या ठिकाणी अधिकृतपणे गिनीज वर्ल्ड बुकमध्ये स्थान आपलं नोंदवलेलं आहे. चालक विरहित मेट्रो प्रणालीसाठी लांबी आहे एकूण 176 किलोमीटर. स्थान आहे रियाध, सौदी अरेबियामध्ये. वैशिष्ट्य आहे पूर्णपणे चालक विरहित आणि स्वयंचलित. एकूण स्टेशन्स आहेत 85, आधुनिक स्थानके. रेकॉर्ड आहे नोव्हेंबर 2025 मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सद्वारे प्रमाणित. महत्त्व आहे हे सौदी विजन 2030चा भाग आहे, ज्याचा उद्देश वाहतूक कोंडी कमी करणे आणि आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करणे हा आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय नाणे संमेलन 25 डॅश या ठिकाणी पार पडले. तर हैदराबाद या ठिकाणी 2025 नाणे संमेलन जे आहे ते आयोजित करण्यात आलं होतं. ठीक आहे. महत्त्वाचं आहे, नोट करून ठेवू शकता. तर बघा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जवळपास 30 प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत, जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात. महाराष्ट्रातील कुठल्याही भरतीची जर तयारी तुम्ही करत असाल, सरळ सेवा असेल, पोलीस भरती असतील, त्यामध्ये तुमच्या GMC भरती असतील, महानगरपालिका भरती असतील, ग्रामसेवक, तलाठी, MPSC यापैकी कुठल्याही भरतीची तयारी करत असाल तर चालू घडामोडी GKचा हा विषय अत्यंत महत्त्वाचा असतो आपल्यासाठी, आणि डेली अपडेट्स आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. चालू घडामोडीच्या सोबत आपण ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी असतात त्याच्यावर पण आपण या ठिकाणी व्हिडिओ जे आहे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत, जे की परीक्षांमध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात, आणि अगदी विश्लेषणासहित आपण ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर अजूनपर्यंत सबस्क्राईब करून घ्या. कंटेंट तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून आणखीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हालाही प्रोत्साहन मिळेल. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.